नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरांची जादूगिरी या पाठात पुन्हा तुमचे एकदा स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 सुरांची जादूगिरी शिकत आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। ज्याप्रमाणे संगीताच्या विविध स्वरांच्या मनावरती परिणाम झाल्याशिवाय राहत नाही, त्याचप्रमाणे ग्रामीण संस्कृतीमधील जे विविध आवाज आहेत त्याचा मनावर परिणाम झाल्याशिवाय राहावलं जात नाही। तर त्याचं वर्णन करत असताना लेखकाने त्याला नाव दिलेलं आहे सुरांची जादूगिरी। सुरांची जादूगिरी या पाठामध्ये लेखकाने आपल्याला अशाच ग्रामीण संस्कृतीशी निगडीत असलेल्या आवाजाचं महत्त्व सांगितलेलं आहे। तर पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये आपण ते महत्त्व जाणून घेऊया। ग्रामीण संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाजांचं वर्णन करत असताना सुरुवातीला लेखकाने कोंबड्याच्या आरवण्याचं वर्णन केलेलं आहे। नंतर भल्या पहाटे स्त्रियांद्वारे जे जात्यांवर दळण दळले जायचे त्याचं वर्णन केलेलं आहे। त्यानंतर ते जात्यावर दळण दळत असताना आईद्वारे ज्या ओव्या गायल्या जायचं त्या ओव्यांचं वर्णन लेखकाने केलेलं आहे आणि त्या ओव्यांच्या संगीतातून लेखकाला आईचे अपार कष्ट आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श जाणवतो, याचं वर्णन आपण लेखकाद्वारे पाहिले होते। आता पुढील परिच्छेदामध्ये लेखक काय सांगत आहेत ते आपण पाहूया। थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो। म्हणजे बघा या मागील जे आपण परिच्छेद पाहिले त्याच्यामध्ये लेखकाने सूर्याचा उदय होण्या अगोदर सकाळ होण्याआधीचं वर्णन केलेलं आहे की म्हणजे अंधार आहे, 3:30, 4, 5 सुमार आहे आणि त्यानंतर जेव्हा सूर्याचा उदय होतो अंधारामध्ये आपल्याला सगळं काळोख असल्या कारणाने काही दिसत नाही, पण जसं जसं सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला जातो तर हळूहळू आपल्याला सगळे आकार दिसायला लागतात। म्हणजे झाडे झुडपे नदी नाले हे सगळे आपल्याला दिसायला लागतात। म्हणून लेखकाने काय सांगितलेलं की थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो। मग सर्वत्र जे काय आहेत दरी डोंगर झाडे झुडपे तर हे वेगवेगळ्या दिशांमध्ये हे काही निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो, तर तो आपल्याला स्पष्ट आपण सूर्याच्या प्रकाशामुळे पाहू शकतो। म्हणून लेखकाने सांगितलेलं की दिशांना आकार येत जातो। अवतीभवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते। आता बघा ग्रामीण भागामध्ये आपल्याला हे निसर्गाचे वर्णन पाहायला मिळतं की एकीकडे डोंगर आहे, एकीकडे नद्या आहेत, नद्याचं पाणी वाहत आहे, छानपैकी हिरवे हिरवेगार झाडे झुडपे आहेत की नाही। मग हे आपल्याला वस्तू कधी दिसतात, काळोखात दिसतात का? नाही, तर सूर्याचा प्रकाश सगळीकडे पसरल्यानंतर आपल्याला ते दिसायला लागतात। म्हणजे लेखक काय सांगत आहेत की अवतीभवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते, की त्यांचं जे काळोखामध्ये आपल्याला ह्या निसर्गाचं रूप आपल्याला दिसत नव्हतं की नाही, पण सूर्याचा प्रकाश सगळीकडे प्रकाशित झाल्यावरती ह्या आजूबाजूला जे काही निसर्गाचं रूप होतं ते त्यांचं रूप त्यांना दिसायला लागतं सूर्याच्या प्रकाशामुळे। त्यावेळी मात्र गाऊन थबकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो। आता बघा अंधार मावळलेला आहे, अंधार संपलेला आहे आणि सगळीकडे प्रकाश झालेला आहे। मग अंधारामध्ये कार्य कोण करत होतं, काम कोण करत होतं? कोंबडा काय करत होता? भल्या पहाटे उठून काळोख असतानाच सगळीकडे अंधार पसरलेला असतानाच आवाज देऊन आपल्या स्वराद्वारे ओरडून तो सगळ्या गावातील लोकांना किंवा ग्रामीण भागातील सगळ्याच लोकांना काय करत असतो? तो कोंबडा बाग देऊन आपलं कार्य करत असतो, आवाजाने सगळ्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि तो बघा आता तो किती वेळ आरवत असतो, जोपर्यंत सूर्य प्रकाशित होत नाही, सूर्योदय होत नाही तोपर्यंत तो त्याचं आरवण्याचं काम चालू असतं। म्हणजे 3:30 पासून तर समजा तुम्ही 6, 6:30 वाजेपर्यंत बघा, तर 6, 6:30 पर्यंत आपल्याला सूर्याचा प्रकाश पाहायला मिळतो। तर एवढा वेळ तो काय करत असतो? आरवत असतो, कंटिन्यू तो बोलत असतो। आता आपल्याला बघा कधी कळतं सकाळ झाली हे शहरामध्ये, अधिकतर आपण काय करतो घड्याळ किंवा मोबाईलमध्ये अलाराम लावतो। अलाराम वाजायला लागला का मग आपल्याला कळतं रे 4 वाजले 5 वाजले 6 वाजले, आता उठायला पाहिजे, आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे। तसं मग जवळजवळ
आता तो पण बघा अलाराम किती वेळ वाजत असतो ना, 1 तास 2 तास, जेवढं आपण त्याला म्हणजे जोपर्यंत आपण त्याला बंद करत नाही तोपर्यंत तो वाजतच राहतो. तसाच मग हा कोंबडा सुद्धा जोपर्यंत सूर्याचा उदय होत नाही, सूर्योदय होत नाही तोपर्यंत तो त्याचं काम करत असतो. आणि एवढा जेव्हा सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला जातो त्यावेळेस काय होतं, मग चिमण्यांना कंठ फुटतो, त्यांचा चिमण्यांचा स्वर सुरू होतो. मग त्यावेळेस काय होतं, जेव्हा चिमण्यांना असं भाषित केलेलं आहे लेखकाने की आता कोंबड्यांचं कार्य संपलेलं आहे आणि जवळजवळ 2, 2.5, 3 तास त्यांनी कंटिन्यू बाग देऊन देऊन ते दमलेले आहेत. म्हणून ते गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचलीने आपल्या सुटकेची वाट, आता त्यांचं ओरडण्याचं कार्य संपलेलं आहे, त्यांनी सुटका घेतलेली, त्यांचं कार्य संपलं आणि ते आता मोकळे झाले. आणि आता ते कार्य पुढे कोण करणार आहेत, निसर्गातील इतर जे काही पक्षी आहेत ते त्यांचं कार्य सुरू करणार आहेत. आपलं पण होतं ना, एखादं काम आपल्याला आईने सांगितलं, एखादा अभ्यास तुम्हाला शाळेत शिक्षकांनी दिला, जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कधी पूर्ण होतो असे काळजीमध्ये तुम्ही तो अभ्यास पूर्ण करत राहतात. आणि एकदा का तो संपला की तुम्ही सुटकेचा निश्वास घेतात. तसंच मग तो कोंबड्याने सुद्धा जेव्हा चिमणी तिचा कंठ स्वर करते तेव्हा मग तो कोंबडा दमून भागून मग त्याचं काम बंद करतो. कावळ्याचे भरभरीत आवाजही पानाफांद्यांतून सांडत असतात. मग कधी कधी बघा झाडांच्या झुडपातून फांद्यांवरून बसलेले काही कावळे असतात. मध्येच कधी चिमणी तिचा आवाज काढत असते तर कधी कावळा त्याचा आवाज काढत असतो. आता बघा, चिमण्यांना कंठ फुटणे म्हणजे चिमण्यांचा स्वर सुरू होणे, कंठ फुटणे हा वाक्यप्रचार आहे. कावळ्यांचे भरभरीत आवाज, आता बघा कावळ्यांच्या आवाजाचं वर्णन करत असताना लेखक काय सांगतात की कावळ्यांचा आवाज कसा असतो, भरभरीत म्हणजे कर्कश. तुम्ही ऐकलं असेल ना, कावळ्यांचा आवाज ऐकायला आवडत नाही, काव 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 सारखा तो बोलत असतो ना, तो आवाज जरा कर्कश असतो. म्हणून त्याला सांगितलेलं आहे, त्याला वर्णन केलेलं आहे लेखकाने, भरभरीत आवाज. नंतर मग लेखक म्हणत आहेत की व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते. आता चिमणीचा स्वर असतो ना, तो नाजूक असतो, तो ऐकायला फार मधुर वाटतो, छान वाटतो ऐकायला. मग त्याची उपमा लेखकाने कशाबरोबर केलेली आहे, व्हायोलिनच्या हलक्या हाताने तारा छेडाव्यात अशा. की व्हायोलिनचा बघा तो आवाज कसा असतो, एकदम हलका असतो आणि तो खूप छान वाटतो ऐकायला. मग त्याचंच वर्णन लेखकाने चिमण्यांच्या नाजूक चिवचिवाटला केलेला आहे. मग त्या कधी बघा घराच्या भिंतीवर, अंगणात, एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणत आहेत असं वाटतं. आता बघा, आपण शहरामध्ये पण कधीतरी आपल्याला आवाज येतो एखाद्या घरातून प्रार्थनेचा, किंवा मग देवघरामध्ये जी घंटी असते ती घंटीचा घनघन असा आवाज येतो, किंवा मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला घंटेचा आवाज ऐकायला येतो, भजन कीर्तनाचा आवाज ऐकायला येतो. पण गावच्या ठिकाणी सर्रास हा आवाज ऐकायला येतो. आणि मग जेव्हा घंटेचा आवाज ऐकायला सुरुवात होते तेव्हा कळतं की आता मग जे लोकांना सवय नसते ना लवकर उठायची, त्यांना कळतं चला आता सकाळ झालेली आहे, आपल्या घरामध्ये देवपूजा पण झालेली आहे. मग अशा रीतीने प्रार्थना वगैरे झाली. याचं वर्णन लेखक काय करत आहे, ते जणू काही ते चिमणी, कावळ्या किंवा इतर जे काही पक्षी ते मधुर स्वरामध्ये गीत गायला सुरुवात करतात ना, लेखक आता त्याची तुलना करत आहेत की जसं काही सकाळी ते घराच्या भिंतीवर बसून किंवा एखाद्या अंगणात बसून, एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून ते जसं काही ते पशुपक्षी काय करत आहेत, सकाळची मधुर प्रार्थना बोलत आहेत असं जाणवत आहे. बघा इथे तुम्हाला दिसतंय का, हे फांद्यांवरती बसलेले पक्षी, वाटते की ना त्यांच्याकडे बघून खरोखर ते मधुर स्वरमध्ये सगळ्यांना मोहित करून टाकत आहेत. आता लेखक पुढे सांगायचे की मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांची भर घालत असतो. आता बघा, मध्ये एक विविध पक्ष्यांचं वर्णन इथे लेखक करत आहेत. मग त्याच्यामध्ये लेखक सांगत आहेत की झाडाच्या ढोलीमध्ये, झाडाची ढोल म्हणजे बघा, हे जर झाडाची फांदी असते ना, तिथे एखादा खड्डा केलेला असतो. कोण करतं आहे, पक्षीच करतात. किंवा खारुताईचं घर पण आपण पाहिलं तर असं झाडाच्या हे जे काही फांदी असते त्याच्यामध्ये एक खड्डा केलेला असतो, त्याच्यामध्येच खारुताई सुद्धा राहत असते, किंवा एखादे पक्षी सुद्धा तिथे आपलं घर बांधून राहत असतं. मग त्याला ते ढोली म्हटलं जातं. मग ह्या ढोलीमध्ये हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट काय करत असतो, या संगीतात आपल्या सुरांची भर घालत असतो. मग आता बघा, प्रत्येक पक्षी आपापल्या पद्धतीने आपले मधुर स्वर ह्या निसर्गाच्या स्वरामध्ये मिसळत असतात. मग याच्यामध्ये लेखकाने पोपटाच्या स्वराची पण, पोपट म्हणून बघा असं मिठू 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 असा आवाज करून ओरडायला सुरुवात करतो.
मग लेखक सांगतात की सकाळचे हे जे संगीत आहे ते वाद्यवृंदांसारखे वाटते. मग लेखकाने आता बघा इथे जेवढे पण पक्षींच्या स्वरांचं वर्णन केलेलं आहे त्याची उपमा कशाबरोबर केलेलं आहे? वाद्यवृंदांसारखे. वाद्यवृंद, संगीतामध्ये वेगवेगळे वाद्यवृंद असतात की नाही, झांज असतात, तबला असतात, पुन्हा मृदुंग असतो, व्हायोलिन असतात. असे वेगवेगळे वाद्यवृंदांना आपण वाद्यवृंदांची नावं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हालाही भरपूर माहिती असतील. टाळ असतो. तर अशा रीतीने वेगवेगळ्या संगीतांच्या वाद्यवृंदांसारखा जो आवाज असतो ना त्याची उपमा लेखकाने पक्षींच्या स्वरांशी केलेली आहे. आणि हे जे आवाज आहेत ना तिथे लेखक अजून काय सांगतात की परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परांमध्ये इतके कालवले जातात की बघा आता भिन्नत्व म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आहेत म्हटल्यावरती त्यांच्यामध्ये भिन्नता असणारच आहे ना. सगळ्याच पक्ष्यांचा आवाज सारखा असतो का? नाही. कोणाचा मधुर असतो, कोणाचा कर्कश असतो, जसं की कावळ्याचा कर्कश आवाज असतो, पण चिमणीचा, पोपटाचा, कोकिळाचा आवाज मधुर असतो की नाही. चिमणीच्या आवाजाला पण बघा कसं लहान मुलांचा आवाजाला चिव चिव म्हटलं जातं की नाही. मुलींना पण उपमा दिली जाते काय, सारखी चिमणीसारखी चिवचिव करते. तर मग अशा रीतीने वेगवेगळे भिन्नत्व आवाज असतात पण ते परस्परांना पूरक असतात. जसं की आपण एखाद्या संगीतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवत असतो. मग ढोल असू दे, ताशा असू दे, व्हायोलिन असू दे, मृदुंग असू दे, टाळ असू दे, काही असू दे, वेगवेगळ्या वाद्यांचा वेगवेगळा आवाज असतो पण ते कसे एकमेकांना परस्पर पूरक असतात. तसेच हे पक्ष्यांच्या आवाजामध्ये भिन्नता असली तरी ते एकमेकांना परस्पर पूरक असतात आणि ते एकमेकांमध्ये इतके सुंदर रीतीने कालवले जातात की त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता किंवा भिन्नता दिसून येत नाही. मग लेखक म्हणतात की ह्या आवाजामध्ये भिन्नता असली तरी ते परस्पर पूरक होऊन जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात. आता बघा आपण एखादं संगीत जेव्हा गातो त्याच्यामध्ये बघा गीत गात असताना त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारचे विविध वादकांचे आवाज दिले जातात, त्याला आपण पार्श्वसंगीत म्हणतो. मग त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराच्या दुधासाठी आसुसलेला टाहो असतो. आता इथून मागच्या परिच्छेदामध्ये लेखकाने पक्षींच्या आवाजांचं वर्णन केलेलं आहे. आता ह्या परिच्छेदामध्ये बघा ह्या पुढच्या ओळींमध्ये लेखकाने पशूंच्या आवाजांचं वर्णन केलेलं आहे की एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाहो म्हणजे हंबरणे. आता बघा वासरू का टाहो फोडतोय, का आसुसलेला आहे, का व्याकुळ झालेला आहे दुधासाठी? कारण की बघा सकाळी मग स्त्रिया त्यांचं उठतात, त्यांचं ते दळणाचं काम संपतं, मग ते दुसऱ्या कामाला सुरुवात करतात. कोणी अंगण झाडायला लागतं, तर कोणी चुलीपाशी जातं, तर कोणी गोठ्याची साफसफाई करतात, कोणी गोठ्यामध्ये जे जनावर असतात त्यांचं दूध काढण्याचं काम करतात. मग आता गाईचं दूध काढायचं काम सुद्धा सुरू होतं. मग सुरुवातीला बघा वासराला गाईजवळ सोडलं जातं पण त्याचं पोट भरत नाही, कारण की त्याला पोट भरून जर दूध पिऊ दिलं तर मग नंतर दूध काढायला मग दूध उरणार नाही, म्हणून मग त्याला अर्धवट उपाशी पोटेच बाजूला केलं जातं किंवा मग त्याला लवकर लावलं जात नाही. मग त्यावेळेस आहे ना तो दुधासाठी व्याकुळ होतो आणि जोरजोराने तो ओरडू लागतो, म्हणजे जोरजोराने तो टाव फोडतो किंवा हंबरू लागतो. नंतर मध्येच बकरीचा भरभरीत झांज मध्येच वाजते. आता बकरीचा आवाज कसा म्या किंवा ब्या असा आवाज असतो की नाही. मग ज्या पद्धतीने मध्येच आपण संगीतामध्ये बघतो मध्येच झांजेचा आवाज येतो, मध्येच ढोलचा आवाज येतो, तर तसंच मग इथे सांगितलेलं की बकरीच्या आवाजाला कशाची उपमा दिलेली आहे? झांजेची. किंवा आपण बघितलेलं असेल की जनावरांच्या गळ्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे घंटे वगैरे बांधले जातात, त्यांचं सुद्धा आवाजाचं वर्णन लेखकाने केलेलं आहे की गोट्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. मग गोठ्यामध्ये वेगवेगळे जनावरे असतात, मग त्याच्यामध्ये गाई, म्हैस, बैल, बकरी असे वेगवेगळे जनावरे असतात आणि त्यांच्या गळ्यांमध्ये वेगवेगळे घंटे बांधलेले असतात, लहान मोठे असतात, त्यांचा आवाज पण वेगवेगळा असतो. मग जसं ह्या गळ्यातल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंट्यांचं वर्णन लेखकाने कशाबरोबर केलेलं आहे? तर स्त्रियांच्या हातामध्ये ज्या काचेच्या नाजूक बांगड्या असतात ना त्यांच्याबरोबर केलेला आहे. तर त्यांचा आवाज असं कसा मधुर थोडा मध्ये आवाज ऐकायला येतो ना, तसं त्या जनावरांच्या गळ्यामध्ये घंटा बांधलेला असतो तसा तो आवाज ऐकायला येत असतो. नंतर लेखक वर्णन करत आहे की त्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एक तारीचा सूर छेडत असते. आता बघा स्त्रिया त्यांचं काम वेगवेगळ्या कामाला लागतात, मग गाईचं दूध काढणं हे सुद्धा त्यांचं काम असतं. मग ते एखादं भांडं घेऊन बसतात, गुडघ्यामध्ये त्या हे करतात आणि गाईला पकडून नेणार त्याची धार काढायला सुरुवात करतात. मग ते भांडं सुरुवातीला कसं असतं
रिकामं असतं आणि त्यामुळे जेव्हा धार सुरू होते तर ते आवाज एक एक तारीचा सूर छेडत असल्यासारखा, की तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल एक तारा, की त्याच्याने असं वाजवलं जातं हाताने आणि मग ते सन सन असा आवाज येत राहतो. मग तसंच त्या दुधाचा आवाज सुद्धा येत असतो. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो. मग बघा एखादं गीत सुरू करायच्या अगोदर कसं तो आवाज पहिला सुरुवातीला लागत नाही, लय लागत नाही. तसं मग ते रिकाम्या मोकळ्या भांड्यामध्ये, मोकळा भांडा म्हणजे रिकाम्या भांड्यामध्ये जेव्हा ती दुधाची धार सुरू होते तेव्हा तो आवाज जसं असतो ना तसं त्याचं वर्णन केलेलं आहे. मग भांडे जसे भरत जाते तसं आवाजात लक्षणीय फरक पडत जातो. गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर आणि वजनदार बनतो. मग बघा ते भांडं अगोदर रिकामं असतं तेव्हा वेगळा आवाज येतो, नंतर अर्ध भरल्यानंतर वेगळा आवाज येतो आणि जेव्हा ते भांड्याच्या गळ्याशी म्हणजे भांडं पूर्ण भरतं त्याच्यावरती फेस येतो की नाही. आता तो फेस जरी वरती असला तरी ते भांडं थोडं रिकामं असतं म्हणून त्याचा आवाज येतच असतो आणि तो आवाज असतो ना तो पूर्ण पक्व झालेला असतो. जसं की एखादं गीत गात असताना सुरुवातीला तो सूर बसायला वेळ लागतो, पण जसं एखादं कडवं गाऊन झाल्यानंतर एकदम छान स्वर बसतो, गंभीर आणि वजनदार गाणं तयार होतं, स्वर लागतो. तसंच मग त्या आवाजाचं वर्णन केलेलं आहे. मग आता हे पशुपक्ष्यांचा आवाज झाला. आता आजूबाजूच्या वस्तूंकडे जे आवाज येतो ना त्याचं वर्णन लेखक इथे करत आहे, की त्यावेळी पलीकडच्या विहिरीवरील चाक वाजत असते. एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते. मग आता बघा एखादी बाई स्त्री जर पाणी भरायला जातात तर वेगवेगळी कामं घरामध्ये जर भरपूर स्त्रिया असतील तर ते कामं वाटून घेतात. कोणी गोठा साफ करायला घेतं, कोणी अंगण साफ करायला घेतं, कोणी गाईचं जनावरांचे दूध काढायला घेतं, तर कोणी विहिरीवर जाऊन पाणी आणायचं काम करतं. तर मग पलीकडच्या विहिरीवरती आहे ना आता चाक असतं. तुम्ही पाहिलेलं असेल, गावाला पाहिलं असेल किंवा आता बहुतेक पिक्चरमध्ये कार्यक्रमामध्ये पण दाखवलं जातं की विहिरीला चाक लावलेलं असतं आणि त्या चाकामध्ये दोरी अडकवलेली असते आणि दोरीच्या एका टोकाला आहे ना एक घागर किंवा बादली बांधलेली असते आणि जेव्हा ते चाक आपण विहिरीच्या दिशेने फिरवतो म्हणजे आपल्या विरुद्ध दिशेने फिरवतो तेव्हा ते भांडं ना हळूहळू विहिरीमध्ये जातं आणि मग नंतर ते पाण्यामध्ये पडल्यानंतर जेव्हा भांडं ते भरलं जातं तेव्हा ते चाक आपण आपल्या दिशेने जर फिरवायला लागलं तर ते भरलेलं पाण्याचं भांडं वरती येऊ लागतं आणि मग त्याचा तो आवाज जो असतो ना तो जरा वेगळाच असतो. ते चाकेचा आवाज थोडा वेगळ्या पद्धतीने येत असतो. मग त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाच्याही लक्ष वेधून घेत असते. आता तो आवाज थोडा कर्कश असतो. मग त्यावेळेस असं वाटत असतं की एवढ्या आवाजामध्ये सुद्धा आपण एवढ्या कामामध्ये मग्न असलो तरी पण त्या विहिरीच्या चाकेचा आवाज फार मोठ्याने येत असतो आणि तो किरटा आवाज असतो आणि त्यामुळे असं वाटत असतं की तो आवाज आहे ना, ती चाक आहे ना तक्रार करत आहे की सतत बघा ना त्या दोरीचं घर्षण होत असतं, त्या बादलीचं वजन किंवा त्या घागरीचं वजन. त्यामुळे ह्या आवाजाकडे साहजिकच सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. कुठेतरी एखादी मोठी त्या सुरात आपल्या सूर मिसळत असते. तो कुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो. आता बघा कुई करणारा मुलगा, जसं म्हणजे एखादा मुलगा अशक्त असेल आणि सारखं तो आईच्या पाठीमागे किर करत असतो, सारखं रडरड त्याची लागलेली असते. मग सारखे छोट्या गोष्टीसाठी तो रडत असतो. आईचं लक्ष असेल तर जास्त रडत असतो. मग आई कामाला लागली का थोडा शांत होतो आणि पुन्हा तो काही वेळाने पुन्हा त्याचा रडण्याचा आवाज सुरू होतो, कुई करत असतो, सारखं त्याचं रडगाणं चालू असतं. मग तसंच ह्या मोटारीचं म्हणजे त्या विहिरीच्या चाकेचं आवाजाचं वर्णन लेखकाने त्या कुई करणाऱ्या अशक्त पोराच्या किरकिरासारखं केलेलं आहे आणि ह्या आवाजाकडे आपले लक्ष जाते. आता लेखक म्हणतात की कुठेतरी एखादी मोठही त्या सुरात आपल्याला सूर मिसळत असते. मोठा तर बघा आपण पाहतो खेडेगावाच्या आजूबाजूला शेत असतं आणि मग शेतामध्ये विहिरीमध्ये मोठ बसवलं जातं जेणेकरून ते विहिरीतलं पाणी काढलं जातं आणि ते पाणी मग आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी सोडलं जातं. मग ते आता आपण नॉर्मल जर गावातील विहीर बघितली त्याच्यावरती एकच साधन असतं की त्याच्याने आपण पाणी काढू शकतो. पण मोठमध्ये आपण त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे पत्र्याचे किंवा मग चांबड्याच्या पिशवी बसवल्या जातात आणि जेणेकरून आहे ना जास्तीत जास्त पाणी त्या मोठेद्वारे दाखवलं जातं. मी तुम्हाला आता हे मोठ कशी असते ते दाखवणार आहे. तर आपण पाहूया ह्या परिच्छेदामध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. तर पहा इकडे तुम्हाला मोठ दाखवलेले आहे. हे अर्ध चाक असतं ते विहिरीतल्या पाण्यामध्ये असतं आणि अर्ध बाहेर असतं. मग हे बघा हे तुम्हाला इथे हे मोठ बांधलेले आहे, त्याच्यामध्ये पाणी येतं आणि जसं ते वर येतं तसं ते पाणी आपल्याला हवे त्या ठिकाणी आपण सोडू शकतो. याला आपण म्हणतो मोठ. पाहूया पाठामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. ढोली, खार किंवा काही पक्षी यांनी राहण्यासाठी झाडाच्या खोडात तयार केलेला खड्डा. आसूसने तीव्र इच्छा होणे. टाहो, ओरडण्याचा दीर्घ आवाज.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने लेखकाने निसर्गाच्या सान्निध्यामध्ये विविध आवाजांचं वर्णन केलेलं आहे. सुरांच्या या मैफिलीमध्ये अजून आपल्याला बऱ्याच आवाजांचं वर्णन लेखकाकडून समजून घ्यायचे आहेत. तर त्याचा अभ्यास आपण करणार आहोत पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.